नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लँड्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारतासह जगभरात ज्या अत्यंत कठीण परीक्षा मानल्या जातात त्या परीक्षांपैकी एक परीक्षा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा, अर्थात युपीएससी. युपीएससीचा नुकताच निकाल जाहीर झालाय आणि यामध्ये तेजस्वी असं यश मिळवलंय. त्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या कन्या तेजस्वी देशपांडे. त्यांनी अत्यंत मेहनतीने, आत्मविश्वास तसेच जिद्द आणि चिकाटीच्या बळावर देशभरातून 99वी रँक प्राप्त केली आहे आणि मोठं यश संपादन केलंय. या निमित्त आपण आज त्यांच्याशी संवाद साधतोय. खरं तर त्यांचा यशाचा प्रवास जाणून घेणं इतक्यापर्यंतच ही मुलाखत मर्यादित नसून इतर तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी ठरावी असा हा संवाद असणार आहे. आणि या निमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. तेजस्वीजी, सुवर्ण खानदेश टाइम्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही जे काही यश मिळवलंय त्यासाठी खूप खूप अभिनंदन तुमचं. धन्यवाद सर. पहिले तर थँक्यू सो मच मला हा प्लॅटफॉर्म देण्यासाठी. अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू फॉर दॅट सर. तुमचा परिचय द्या, म्हणजे तुमचं शिक्षण कुठे झालं, कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे याबद्दल माहिती द्या. हो. माझं नाव तेजस्वी प्रसाद देशपांडे आहे आणि माझं शिक्षण नाथवली स्कूल छत्रपती संभाजीनगर इथून झालं. 1ली ते 12वी मी नाथवलीत होते. त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन लेडी श्रीराम कॉलेज न्यू दिल्लीहून झालं. तिथे मी BA इकॉनॉमिक्स ऑनर्स हा कोर्स घेतला होता. बरं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी लगेच UPSC ची तयारी साठी लागले. हो सर. आता नुकताच निकाल जाहीर झालाय आणि त्या दिवशी, निकालाच्या दिवशी नेमकं काय घडलं, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा निकाल चेक केला, त्या यादीत तुमचं नाव आलं, तुम्ही 99वी रँक प्राप्त केली, त्या दिवशी नेमकं काय घडलं आणि निकाल लागल्यानंतरच्या भावना काय होत्या? हो सर. तर पहिले तर UPSC ची वेबसाईट म्हणजे उघडतच नव्हती त्या दिवशी. खूपच हं, लोड होता. तर मला एका प्रोफेसरचा फोन आला, सरांचा माझ्या, की हं. कॉंग्रॅच्युलेशन म्हणून, अँड दॅट यू हॅव सिक्युअर्ड 99 रँक. तर त्यांच्या थ्रू कळालं. आणि अच्छा. मग म्हणजे आधी तर विश्वासच नाही बसला. हं. त्याच्यानंतर मग PDF पाहिलं आणि मग पाहिल्यावर थोडं ते म्हणजे बसलं, की अरे अच्छा ठीक आहे, खरंच आहे नाव आपल्या त्याच्यात. आणि काय नाही, बस ते कळाल्यानंतर म्हणजे सगळे खूप खुश होते, आनंदी होते. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आई, बाबा, आजी, काका, काकू सगळेजण म्हणजे आत्या, एव्हरीवन वॉज ॲट आवर होम आणि सगळे घरी आले. आणि म्हणजे इतकं लवकरात तसं सगळं झालं की अजूनही ते सगळं मला सिंक इन होत आहे हळूहळू. पण अच्छा, अच्छा. असं होतं. हो. तुम्हाला IAS व्हावं असं कधी वाटलं? त्यामागची प्रेरणा काय होती? आणि या प्रवासाची सुरुवात म्हणजे अर्थात त्यानंतरचं करिअर कसं राहिलं? हो सर. सर मला इकॉनॉमिक्स शिकायचं होतं. म्हणजे आई बाबा माझे डॉक्टर आहेत आणि बरोबर. ते, हो, तर ते पण एका सर्व्हिस म्हणजे प्रोफेशन मध्येच आहेत. तर ते नेहमी माहिती होतं. आणि बाबा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असतात. तर ते पाहिलं होतं त्यांना की ते खूप म्हणजे प्रशासकीय काम पण करतायत आणि डॉक्टर पण आहेत. आणि आई सुद्धा, ती पण डॉक्टर आहे. तर एक सर्व्हिसचं माइंडसेट होतं. पण कधी इतकं म्हणजे क्रिस्टलाइज झाले नाही ते. पण जेव्हा 12वी नंतर थोडा विचार केला की अरे आपल्याला काय करिअर करायचंय पुढे जाऊन, आणि दिल्लीला जायची वेळ पण आली, म्हणजे ऑपॉर्च्युनिटी मिळाली. आणि तिथे गेल्यावर मग थोडं रिसर्च करून मग असं वाटलं की हो, एक सिव्हिल सर्व्हिसेस हा ऑप्शन आहे. आणि ग्राउंडवर आपल्याला काम करता येईल, फील्ड वर्क आहे, सर्व्हिसची भावना तर आहेच आहे. आणि इट विल बी अ करिअर अँड अ होलसम करिअर, अशी भावना होती. तर असा तो विचार म्हणजे हळूहळू बिल्डअप होत गेला. असं नाही की अरे एका मोमेंटला वाटलं की आता कोणाला असं बरं. बघायचंच आहे आपल्याला. पण ते प्रेरणा मिळतच राहिली. म्हणजे दर एका पडा म्हणजे एकूण एका पॉइंटवर असं वाटायला लागलं की अरे अच्छा हो, सिव्हिल सर्व्हिसेस एक आपण हे बघू शकतो ऑप्शन. आणि मग ते फायनली घेतलं डिसिजन ग्रॅज्युएशन मध्ये की आपल्याला हे करायचं. UPSC ची तयारी करत असताना अभ्यासाचं नियोजन कसं होतं, दिनक्रम कसा असायचा, म्हणजे यासाठी नेमकी स्ट्रॅटेजी काय होती? हो सर. मी फुल टाइम प्रेपरेशन करत होते. तर वेळ होता अभ्यास, म्हणजे पूर्ण वेळ मला अभ्यासासाठीच मिळत होता. मी सकाळी थोडं लवकर उठायचे, एक 6 पर्यंत. आणि सकाळी एक सेशन असायचं, मग नाश्ता वगैरे, आणि मग दुपारी अजून एक सेशन, आणि मग संध्याकाळी अजून एक सेशन असायचं. पण मग किती सहा तासांचं सेशन? वाजेनंतर
2 ते 3 तास सर, डिपेंडिंग अपॉन, म्हणजे परीक्षा जवळ आली तर थोडं अजून इंटेन्सिव्ह होऊन जायचं सगळं. पण म्हणजे आता प्रिलिम्सच्या 1 महिन्या आधी किंवा 2 महिन्या आधी तेव्हा पेपर देणं, तेव्हा रोज सकाळी पेपर द्यायचे आणि रोज दुपारी सीसॅटचा पेपर द्यायचे असं होतं. तर आणि तसंच मेन्सच्या 1-2 महिन्या आधी किंवा प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये तेव्हा थोडा अभ्यास म्हणजे खूपच वाढला होता तेव्हा. पण अदरवाईज जेव्हा थोडं म्हणजे परीक्षा दूर होती, से 5 महिने किंवा 6 महिने, तर तेव्हा 2-2 तासाचे सेशन असायचे, नाहीतर जवळ आल्यावर 3-3 तासाचे सेशन असायचे, तसं होतं. आणि मेनली असं होतं की आपल्याला जे टार्गेट्स आहेत ते पूर्ण करायचे. तर हळूहळू होत जायचं ते असं. ते 7-8 तास म्हणजे अच्छा. असं. आता जे रिसेंटली ज्या पद्धतीने तुम्ही हे वर्ष काढलेले म्हणजे पूर्व असेल, मेन्स असेल आणि इंटरव्ह्यू, हा टप्पा कसा होता म्हणजे उत्तीर्ण करण्यापर्यंतचा मागच्या वर्षापासून? हो. हेक्टिक होतं डेफिनेटली. म्हणजे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू, म्हणजे आता माहिती नव्हतं की अरे होणार आहे की नाही, कारण पहिले 2 अटेम्प्ट तर प्रिलिम्स निघालं नाही आपलं. बरोबर. हम्म. आणि मग मला असं वाटलं पण होतं की अरे कुठे चालू आपण आणि काय करतोय. पण मग थर्ड अटेम्प्ट मध्ये असं ठरवलं की नाही, आपण लेट्स गिव्ह इट आर ऑल आणि मेहनत घेऊ अजून. आणि एका प्रॉपर डायरेक्शन मध्ये मेहनत घेऊ, तर गायडन्स पण मिळाला. आणि अभ्यास नीट केला होता, ते इम्प्लिमेंट झालं परीक्षेच्या दिवशी, प्रिलिम्स मध्ये पण, मेन्स मध्ये पण आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस पण. गायडन्स खूप मिळाला तिन्ही स्टेजेससाठी. आणि आईबाबांचा सपोर्ट तर होताच होता. तर ते त्या सगळ्या गोष्टींमुळे ना, ते जरी हेक्टिक होतं पण ते झालं, पार पडलं असं. हो. माझ्या माहितीप्रमाणे मला जे माहिती मिळाली, त्यातनं तुम्ही बास्केटबॉल या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू आहात. खरं तर स्पर्धा हो. परीक्षा कुठली असली तर अत्यंत आव्हानांचा आपल्याला त्या ठिकाणी सामना करायला लागतो. एक खेळाडू असताना या आव्हानांचा सामना करताना खेळाडू वृत्तीचा कशा पद्धतीने उपयोग झाला? म्हणजे बास्केटबॉलचा तर खूपच उपयोग झाला आहे माझ्या आयुष्यात. हम्म. खेळाडू असल्याने म्हणजे ती फिलिंग की अरे ठीक आहे, हरलो काय आणि जिंकलो काय, आज हरणार उद्या जिंकणार, ते ते म्हणजे Yes. आत्मसातच केलेलं आहे. तर त्याच्यामुळे थोडं सोपं होतं ऍक्च्युली. जेव्हा पहिले 2 प्रिलिम्स झाले नाही ना, तर मग बास्केटबॉल होतं, आय कुड टर्न टू इट. मी खेळतच राहिले आणि 3 वर्ष. एवढं नाही खेळायचे जेव्हा शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना खेळत होते. पण कधी पण थोडं लो वाटलं की जाऊन बास्केटबॉल खेळून यायचे. आणि त्याच्याने फक्त रिज्युव्हनेट होऊन जायचे आणि जस्ट असं वाटायचं की अरे ठीक आहे, लाईफ आहे म्हणजे युपीएससीच्या बाहेर पण. आणि आपण खेळू शकतो, आपले जे आवडी निवडी आहेत आपण ते चालू ठेवू शकतो. तर मेनली तर फेलियर्सशी कसं हँडल करायचं, आणि इट्स अ पार्ट ऑफ लाईफ, लाईक अप्स अँड डाऊन्स, देर जस्ट गोइंग टू हॅपन. तुम्ही काहीही करा Yes. आयुष्यात, तर तसं फिलिंग होती ती. तर ते बास्केटबॉलनी तर म्हणजे आय ओ एव्हरीथिंग टू इट असं आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून तुम्ही UPSC ची तयारी करत होतात. या संपूर्ण कालावधीत असा एक क्षण जो तुम्हाला आजही आठवणीत आहे आणि तो आम्हाला आमच्या प्रेक्षकांसोबत तुम्हाला शेअर करावासा वाटेल, की निगडीत UPSC निगडीत संदर्भ. अं, जेव्हा मी परीक्षा म्हणजे देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आई बाबांशी जेव्हा बोलले आणि त्यांना सांगितलं की हो हे करायचं आहे म्हणून, तर आय थिंक ज्या दिवशी त्यांना हे सांगितलं त्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट केलं. आणि ते तेव्हाच म्हणले की म्हणजे तुला 6चे 6 अटेम्प्ट जरी लागले, वी विल सपोर्ट यू थ्रू एव्हरीथिंग. सो आय थिंक दॅट इज वन थिंग विच रिअली मेंट अ लॉट. आणि ते म्हणजे आय विल नॉट फॉरगेट इट एव्हर. ओके. माझा खरं तर तोच प्रश्न होता. म्हणजे UPSC असो की कुठली स्पर्धा परीक्षा असो, ती अगदी मॅरेथॉन सारखी असते. तुम्हाला स्वतः मोटिवेट तर राहावंच लागतं, पण कुटुंबियांचं पाठबळ देखील त्यासाठी असायला लागतं. म्हणजे आई वडील असतील त्यांचा खूप मोठा सपोर्ट आपल्यासोबत असला पाहिजे. तुम्ही इतर आई हो. वडिलांना काय सांगाल जे मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत? नाही, आय थिंक म्हणजे मी इतकंच म्हणेल फ्रॉम अ ऍस्पिरंट्स पर्स्पेक्टिव्ह की सपोर्ट करा आपल्या म्हणजे मुलांना जितकं करता येईल तितकं. आय थिंक त्यांना तेच हवंय. तर तेवढंच आई बाबांनी मला खूप सपोर्ट केलं इन एव्हरीथिंग. म्हणजे जेव्हा प्रिलिम्स नाही झालं तेव्हा असं कोणी कधी म्हणलं नाही की अरे सोडून दे किंवा काही दुसरं बघ किंवा बॅकअप बघ असं. देअर वॉज फुल कम्प्लीट सपोर्ट. येणाऱ्या काळात तुम्ही प्रशासनात एक महिला IAS अधिकारी म्हणून जॉईन होणार आहात. समाजाबद्दल काय अपेक्षा आहेत? कशा पद्धतीने काम करावं असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये? आता सर्व्हिस अलोकेशन आल्यावर कळेल कोणती सर्व्हिस मिळेल. हं. पण ओव्हरऑल मला फक्त नीट काम करायचं आहे. जे जे काही
पॉलिसीज असतील किंवा लॉ अँड ऑर्डर असेल, जसं असेल, आय आय वॉन्ट टू इम्प्लिमेंट थिंग्स प्रॉपरली. आय वॉन्ट टू बी ऍक्सेसिबल टू पीपल. आणि अ, ते आहे असं. युपीएससी करत असताना सेल्फ मोटिवेटेड कसं राहिलं पाहिजे याबद्दल काय सांगाल? आय थिंक मोटिवेशन हे इनर फिलिंग असते. म्हणजे आपण एक्सटर्नली ते घेऊ शकतो, कधी व्हिडिओ बघून किंवा पुस्तकं वाचून किंवा कोणाशी बोलून. पण इनहेरंटली ते एक इंटरनल फिलिंग असते, तर त्याला ते आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि सेल्फ मोटिवेटेड राहण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, म्हणजे वाचन असू शकतं किंवा खेळ असू शकतो, ते करत राहायला पाहिजे. म्हणजे हो आहे, युपीएससी ची परीक्षा आहे, अवघड पण आहे आणि खूप अभ्यास सुद्धा लागतो. पण थोडा वेळ आपल्यासाठी काढा. म्हणजे सकाळी 1 तास असू शकतो, संध्याकाळी 1 तास असू शकतो, काही पण. आणि तुम्हाला जे काय आवडतं आय थिंक ते करत राहा. कारण त्याच्याने तुम्ही रिज्युविनेट व्हाल, मोटिवेटेड पण राहाल अजून अभ्यास करायला. आणि यू विल कीप ॲट इट. तर थोडा वेळ आपल्यासाठी काढा, पर्सनल ह्याच्यासाठी. एक शेवटचा प्रश्न. आता तुमचं जे यश मिळवलंय निश्चितच आजच्या तरुण तरुणांसाठी ते अत्यंत प्रेरणादायी आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण तरुणांना काय सांगाल जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं करिअर घडवू इच्छितात? अम, एकच गोष्ट सांगेल की कधी कधी स्पर्धा परीक्षात आपल्याला थोडा वेळ लागू शकतो. सगळ्यांची टाइमलाईन वेगळी असते. काही लोकांचं 1 अटेम्प्ट मध्ये होतं, काहींचं 3 मध्ये होतं, काही लोकांना 6 पण लागू शकतात. तर जिद्द राहू द्या आणि म्हणजे लागून राहा त्याला. या एक्झामला ही एक अशी एक्झाम आहे की आपल्याला 1 वर्ष तयारीत जातो, 1 वर्ष परीक्षा देण्यात जातो. म्हणजे हे बेअर मिनिमम आहे. तर हम्म. आत्मविश्वास ठेवा आणि डोंट बी अफ्रेड ऑफ फेलियर. इट्स ओके. नाही झालं तरी यू कॅन बाउन्स बॅक ऑर डू समथिंग एल्स. पण जे काही करतात त्याला पूर्ण जिद्दीने करा आणि जे आउटकम जे येईल ते होईल. म्हणजे जस्ट ट्रस्ट द प्रोसेस. धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ आमच्यासाठी दिला त्यासाठी मनापासून आभार. तर ह्या होत्या तेजस्वी देशपांडे. त्यांनी आज आपल्यासोबत संवाद साधलाय. नुकतंच युपीएससीचा निकाल लागला आणि यामध्ये त्यांनी 99वी रँक मिळवत मोठं यश प्राप्त केलंय. खरं तर त्यांचं जे यश आहे ते आजच्या तरुण तरुणींसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे आणि या निमित्त आपण आज त्यांच्याशी संवाद साधला. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.